आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तसेच गौरी शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात आणि स्वर्गीय कुणाल दरेकर यांचा अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा इथं तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल 3 तास वाहतूक ठप्प झाली होती। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी सांगितलं की स्वर्गीय कुणाल दरेकर यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा व कारखान्याच्या मनमानीचा परिणाम आहे। या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। 10 दिवसात तपास पूर्ण करून आरोपीस अटक न झाल्यास ग्रामस्थ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतील। तसेच कारखाना चालकांनी ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा कारखाना चालू दिला जाणार नाही असा इशाराही दिला। या आंदोलनात अंबादास दरेकर, प्रमोद म्हस्के, गंगाराम दरेकर, वामन भदे, शांताराम भुजबळ, रामदास बनकर, श्रीकांत ठवाळ यांनी मनोगत व्यक्त केलं। आंदोलनाचे सूत्रसंचालन महादेव म्हस्के यांनी केलं। यावेळी दादासाहेब बनकर, शशिकांत जगताप, राजेंद्र दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। दरम्यान श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीस अटक करण्याचं आश्वासन दिलं। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं। मात्र गौरी शुगर कारखान्याचे अधिकारी व तहसीलदार आंदोलनस्थळी अनुपस्थित राहिल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। या ठिकाणी विविध प्रश्नासाठी हिरडगाव फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। त्या आंदोलनामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता, या भागातला एक युवक तरुण या ठिकाणी कुणाल शांतीलाल दरेकर हा एक 10 दिवसापूर्वी मृत्यू झाला, पण आजही पर्यंत त्याचा मृत्यू कशाने झाला, त्याला कोणत्या गाडीने उडवलं, ती वाहन अजूनही जप्त नाही, तो घातपात आहे का अपघात आहे याची चौकशी व्हावी। दुसरा मुद्दा होता, या भागामध्ये हा कारखाना उभा आहे, तो कारखाना या भागातला तसं जर बघितलं तर वैभव असेल किंवा शेतकऱ्याच्या हिताचा आहे, परंतु ह्या कारखान्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ह्या कारखान्यात त्रुटी असताना त्याचा परिणाम, दुष्परिणाम या भागातल्या लोकांना भोगावा लागतो। त्यामध्ये या कारखान्यावाटं धुरावाटं भरपूर राख बाहेर पडते आणि ते राख समोर सगळ्याच्या पिकावर जाते, घरावर जाते, कपड्यावर जाते। त्याचबरोबर या कारखान्याला या ठिकाणी डिस्लरीची परवानगी नव्हती। त्याचं कारण असं की ती जी पाणी स्वच्छ करून किंवा ते हे करून फिल्टर करून ती सगळं जे हे करण्याची आवश्यकता असते, या कारखान्याकडे ते कोणतं नाही, त्याची परवानगी नाकारली असताना त्या ठिकाणी त्यांना तो डिस्लरी चालवतो आणि त्याच्यामुळे दूषित पाण्याचं प्रमाण जास्त आहे। ते टँकरनी लोकांच्या वावरामध्ये नेऊन सोडलं जातं आणि शेजारी उरलेलं लघु पाटबंधारे भागाचा पाझर तलाव होय त्यामध्ये सोडल्या जातं आणि अतिक्रमणामध्ये त्यात पाणी सोडून परिसरातली शेती त्यांनी उद्ध्वस्त केली। तिसरा मुद्दा होता आमचा की हे अपघात होतात, हा रस्ता फार छोटा आहे आणि रस्त्याची क्षमता कमी असताना वाहन मात्र अवजड वाहिल्या जाते आणि त्यात जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागतो। रस्ता होतो, निधी मिळतो, परंतु तो निधी हा टक्केवारी वाटण्यात जास्त जाते। मग ते लोकप्रतिनिधीच्या टक्केवारीपासून ती अधिकारी टक्केवारी असेल, ठेकेदारची टक्केवारी असेल, काम मिळण्यापासून 50 नाही 60% पैसे वाटण्यात जातात आणि 40% काम होतं। वर्षात झालेला रस्ता लगेच खराब होतो आणि पुन्हा त्या ठेकेदाराकडून तात्पुरता वाकडा तिकडा दुरुस्त करून दिला जातो, तो टिकत नाही। म्हणून करता हे श्रीगोंदा ते लोकार हा रस्ता तातडीने दुरुस्त करा आणि आडळगाव फाटा ते शेडगाव फाटा हा एक महत्त्वाचा रस्ता होता, तो थोडाफार त्यांनी डागडुजी केली, पण त्याच्यावर आम्ही समाधान नाही। त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि त्याकडून तो रस्ता पुन्हा करावा। आमच्या या भागातल्या पुकडीच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्यात, त्या भूसंपादन झाल्यात, काहीचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला आहे थोड्याफार प्रमाणावर, पण जास्त पैसे या ठिकाणी त्या ठिकाणी मंजूर असूनही लोकांना मिळत नाहीत। ते पैसे तातडीने मिळावा, जे मंजूर झालेले प्रस्ताव नाहीत ते तातडीने मंजूर करावा। त्याचबरोबर शेतीला दिवसा लाईट मिळावी हा एक आमचा मुद्दा होता। कृषी विभागाची थकीत बिलं त्या ठिकाणी जे आहेत अनुदान, ते अनुदान मिळालं पाहिजे। अशा 5-6 मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलो। तपास काही लागत नाही आणि म्हणून करता आज या ठिकाणी ह्या विभागाचे अधिकारी आलेत, आम्हाला जे उत्तरं दिले त्याच्यावर मात्र आम्ही समाधान नाही। आम्ही या ठिकाणी कारखान्याचं
एकही अधिकारी आला नाही, MD आला नाही. ते MDचा या ठिकाणी निषेध करतो. त्या कारखान्याचा प्रमुख कोण असेल त्याचासुद्धा निषेध करतो आणि भविष्यात त्याच्याविषयी काय करायचं हे आम्ही 4-5 गावातली बैठक घेऊन या कारखान्याविषयीचं पुढचं धोरण ठरवणार आहोत. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा तपासाच्या बाबतीत आम्हाला तारीख दिली नाही आणि म्हणून करता आम्ही त्या ठिकाणीसुद्धा समाधानी झालो नाहीत आणि अजूनही आम्हाला त्या पोराच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. यासाठी आम्ही पुन्हा उद्याच्याला आम्हाला ह्याच पवित्रा घ्यावा लागणार आहे. आणि बाकीचे महसूल विभागाचा तहसीलदार आला नाही, नायब तहसीलदार आला नाही, असल्या त्या अधिकाऱ्यांचा मी इथे निषेध करतो. आणि त्या ठिकाणी त्यांना वेळ आहे, आमदाराच्या त्या ठिकाणी जनता दरबार जायला वेळ आहे, आमदारांनी बोलले की शिपूट हलवे जायला काष्टीला वेळ आहे, पण लोकांच्या प्रश्नासाठी त्या तहसीलदारला किंवा त्या विभागातल्या महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. असली दुर्दैवी दळभद्री अधिकारी जर तालुक्याला असतील तर या तालुक्याला कधीच न्याय मिळू शकत नाही. आणि या ठिकाणी किमान नायब तहसीलदार 2 असतात, एखादी तरी निवासी असतो आणि आज तहसीलदार नसेल पण यांनी कुणीतरी यायला पाहिजे, त्यांचा सुद्धा निषेध करतो. याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी आम्हाला जे दिल्यात ते आता आम्ही ते लेखी दिल्यात, त्याच्यावर आम्ही समाधान नाही. लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा आंदोलनाचा पवित्र घेणार आहोत. आणि त्यात आमचा मेन मुद्दा आहे तो कारखान्याचा आणि कुणालच्या तपासाचा. बांधकाम विभाग असेल, रस्ते असतील, कृषी असेल किंवा वीज मंडळ असेल, याचं काय करायचं ते आम्ही या ठिकाणी पुढच्या आंदोलनात ठरवू. आणि या ठिकाणी आम्ही आजचं आंदोलन आमचं समाधान झालं नाही, आम्ही निषेध करून सोडतोय. आणि या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही लोकांची अडवणूक होऊ नये, त्याला मर्यादा असतात. लोकांना कुठंतरी जायचं असतं, बायका पोरं असतात, तर पाण्याची खाण्याची व्यवस्था होत नाही. आणि म्हणून करता प्रवासाच्या सोयीसाठी आम्ही या ठिकाणी हा रस्ता रोको स्थगित केलेला आहे, समाधान म्हणून नाही. आणि स्थगित आहे, आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.